नमस्कार. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेला कोरोना काळातील कविता वाचन हा उपक्रम सलग 50 दिवस चाललेल्या या उपक्रमामध्ये महाराष्ट्र तसेच बृहन महाराष्ट्रातील 52 मान्यवर कवी आणि कवयित्री यांनी आनंदाने सहभाग नोंदवला. त्या सर्व मान्यवरांच्या विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करून मी अभिलाष महामुने कवितेची साद विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या उपक्रमातील पहिला प्रतिसाद आपल्या समोर ठेवतो आहे. कविता या साहित्य प्रकाराबद्दल नेहमी अशी एक तक्रार केल्या जाते की कविता नीटपणाने कळत नाही. मी माझ्या शैक्षणिक आयुष्यात ज्या कविता शिकत आलो त्यातून कविता ही प्रेम करायची गोष्ट आहे अशी भावना अगोदरपासूनच मनामध्ये होती आणि एखाद्या गोष्टीवर प्रेम केलं की ती गोष्ट लवकर कळते, म्हणजेच कवितेवर प्रेम होतच. पण या उपक्रमातील सलग 50 दिवसातील 52 कवींच्या कविता ऐकणं यामुळे कवितेवर नुसतं प्रेम न राहता त्या पुढचा टप्पा म्हणून कवितेविषयी एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं आहे. कवितेबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की कविता सांगते एक आणि सुचवते दुसरं, म्हणून सांगणं बाजूला ठेवून ती काय सुचवते आहे हे समजून घ्यायचा जेव्हा मी प्रयत्न करायला लागलो तेव्हा कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमातील साधारणतः 3 कवी असे आहेत की ज्यांच्या कवितांच्या मी अधिक जवळ गेलो. त्या माझ्या भावविश्वात आपोआप दाखल झाल्या होत्या. त्यात नीरजा मॅडम, पी विठ्ठल सर आणि महेश लोंढे सर यांच्या 3 कवितांना मी आज प्रतिसाद देणार आहे. मला कविता जी काही कळाली आहे किंवा ती समजून घेण्याचा मी जो काही प्रयत्न केला आहे तोच कवितेचा एकमेव अर्थ आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. फक्त तो मला उमजलेला अर्थ आहे. म्हणून एका अर्थाने मला जे काही वाटलं आहे, माझी जी समज आहे, मला जे समजलं आहे, माझा जो आनंद आहे तो तुमच्यासोबत वाटून घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. प्रतिसादासाठी निवडलेली पहिली कविता नीरजा मॅडम यांची खैरलांजी ते कोपर्डी. कवितेच्या शीर्षकातील दोन्ही गाव हे पुरोगामी विचारांचा म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील आहेत. या दोन्ही गावातील घडलेल्या घटनेच्या बातमीविषयी तुम्हा सर्वांना माहीत असेल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधला असेलच की ही कविता बलात्कार या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणारी आहे. काय असते जात बाईची आणि कोणता असतो धर्म? बदलतो का वेदनेचा स्तर जात बदलली तर? शरीराला ओरबाडणाऱ्या चेहऱ्यांवर कसला असतं समाधान? बाईला भोगल्याचं की जातीला भोगल्याचं? मी प्रथम वेळेस कवितेतील ह्या ओळी जेव्हा ऐकल्या तेव्हा थोडा वेळ स्तब्धच झालो. ह्या ओळींमुळे कवितेला अधिक समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. झोपलाय ना तू तिच्या बरोबर, मग दे सोडून. त्यांनी आपल्याला बाटवायचं सोडलंय काय? सैराट सिनेमातला हा शिक्षक आणि परशा या दोघांमधला अवघ्या काही सेकंदाचा संवाद, जाती व्यवस्थेमध्ये असलेली एकमेकांविषयीची द्वेष भावना ही किती टोकाची असू शकते हे पाहायला मिळते आणि त्यात नेहमी स्त्रीच होरपळली जाते हे वास्तव स्वीकारणे अंगावर काटा आणणारे आहे. भारतीय समाज व्यवस्थेत जाती व्यवस्था छुप्या स्वरूपात का होईना पण तिचे वास्तव आजही आपल्याला पाहायला मिळते. जाती व्यवस्थेची ही उतरण समाज स्वास्थ्यास विघातक आहे, खास करून स्त्रियांसाठी. भारतात बलात्कार झालेल्या कोणत्याही स्त्रीला त्यावेळेस आवश्यक असते ती सहानुभूतीची आणि धैर्याची सोबत. पण आवश्यक असणाऱ्या गोष्टींपेक्षा ती कोणत्या धर्माची, जातीची आहे याची चर्चा अधिक प्रमाणात केल्या जाते. वृत्तवाहिन्यांवर बातम्या देखील हेच अधोरेखित करून ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खपवल्या जातात. मग त्यावरून एका अमुक समाजाची, जातीची असे वर्गीकरण करून सत्ता पिपासू राजकीय व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी या संवेदनशील घटनेचा एक इव्हेंट करून टाकतात.
घडून गेलेल्या घटनेचा धिक्कार म्हणून सामान्य नागरिक लाखोंच्या संख्येने मोर्चे काढतात तिला न्याय मिळवून देण्यासाठी. पण खरंच याने तिला न्याय मिळत असेल का? या समाजामध्ये वावरताना तिच्या शरीराला झालेल्या वेदनेला आपण समजून नाही घेऊ शकत, पण तिच्या मनाला तरी कुठे समजून घेतो? याबरोबरच कवयित्रींनी वैवाहिक जीवनात स्त्रियांवर होत आलेल्या लैंगिक अत्याचाराची आणि स्त्रीच्या शरीर स्वातंत्र्याची नेहमीच कशी गळचेपी होत असते हे देखील नमूद केले आहे. हा अत्याचार समाजमान्य अशा विवाह या संस्कारात असल्यामुळे त्याविषयी कोणी उघडपणे बोलताना दिसून येत नाही. पुरुषांना स्त्री ही नेहमीच भोगण्याची एक वस्तू आहे असेच परंपरेने वाटत आलेले आहे. कवयित्री असा प्रश्न उपस्थित करतात की योनी विस्कटलेल्या मुलींसाठी आपण कोणत्या कोट्यात ठेवणार आहोत आरक्षण? मला असे वाटते हा प्रश्न समाजातील माणूस म्हणून जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीस विचारलेला आहे. बलात्कारानंतर त्या स्त्रीचं जीवन कसं असेल याचा विचार आपण कधी केलेला नाहीये. तिला तिच्या घरचे समाज स्वीकारत असेल का? ती पुन्हा नव्याने तिचे आयुष्य उभारू शकत असेल का? तिच्या स्वप्नांना ती पूर्ण करू शकेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. पण आपण प्रत्यक्षात तिच्यासाठी याची उत्तरे सोपी करण्याचा प्रयत्न करतो का? हा प्रश्न आपण स्वतःला प्रथम विचारायला पाहिजे. कवयित्री यांनी शेवटी एक शंका व्यक्त केलेली आहे. हे सर्व जर असेच चालू असेल, ही परिस्थिती सर्व अशीच चालू असेल तर गाव आणि शहर एक होती. पण या ग्लोबल जगामध्ये बाई ही फक्त एक प्रोडक्ट म्हणून उरेल. वापरा आणि फेकून द्या. प्रतिसादासाठी मी निवडलेली दुसरी कविता आहे पी. विठ्ठल सर यांची गैरसमजुतीची भाषांतरे पसरत गेली सर्वदूर. भारत हा वैविध्याने नटलेला देश आहे. येथे भाषा, वंश, धर्म, जात हे सगळं वेगवेगळं आहे. भारतात या विविधतेत एकता आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हे माझ्या नेहमी कानावर येत असतं. पण जरा कुठे टीव्ही, वर्तमानपत्र, फेसबुक यावरील गोष्टी पाहिल्या की असे लक्षात येईल की भारताबद्दल हे सर्व आज घडीला खरंच आहे का? कारण राज्यघटना ही जरी सर्वांना सर्व पातळ्यांवर समान मानत असली तरी आपण या पृथ्वी तलावर वावरणारे माणूस म्हणून एकमेकांचा कधी प्रथम माणूस म्हणून विचार करतो का? हा सर्वात मोठा प्रश्न मला पडतो. कवींनीही आपल्या कवितेतून तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवींनी वापरलेले शीर्षक हे फार समर्पक आहे. कारण आपल्या मेंदूत गैरसमजुतीचे विचार पसरवण्याचे काम रोजच कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा माणसाच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा या विचारांमुळे माणसाचे मेंदू दूषित होतात. एकंदरीत सामाजिक प्रदूषण हे वाढत जाते. आपणाला एखाद्या गोष्टीविषयी असणारी अस्मिता ही अधिक तीव्र बनत गेली की आपण अधिकाधिक हिंस्र बनत जातो. आपण आपल्या जातीचा, धर्माचा, प्रदेशाचा, विभागाचा यांच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचा द्वेष करायला लागतो आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक दूषित होत चाललेली आहे. एखादी घटना घडली तर आपल्या अस्मितेच्या चक्रात ती नसेल तर आपणाला तिचे वाईट वाटून घेण्याचे काही एक कारण नाही आणि ही परिस्थिती निर्माण होत आहे. माणसातील माणूसपण नष्ट होऊन फक्त हाडामासांचा देह तेवढा उरतो आहे. आपली नाती जर इतकी तकलादू बनत चाललेली असतील तर आपण कोणावर नेमका विश्वास ठेवायचा हा गहन प्रश्न सध्या परिस्थितीत निर्माण झालेला आहे. कवींनी पुढे इथे फार छान मुद्दा मांडलेला आहे. ते असे म्हणतात की समतेचे स्तोत्र हे माणसाच्या भाषेतील थोतांड आहे. म्हणजे मानवी संस्कृतीत मानवाने ज्या संकल्पनांची मांडणी केली आहे, मानवता, वैश्विकता, अहिंसा, करुणा, अशा प्रकारच्या सर्व संकल्पना ह्या झूट आहेत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, प्रार्थना, देशभक्ती या भावना व्यक्त करण्याच्या गोष्टी या सर्व झूट आहेत. भारतात जे धर्म आहेत त्या धर्मांची जी शिकवण आहे, बुद्ध, येशू, अल्लाह, ईश्वर यांनी जी प्रेम करण्याची, निरपेक्ष भावनेची जी शिकवण दिलेली आहे ती सर्व काही झूट आहे.
कारण आपण ही शिकवण, हे विचार विसरत चाललेलो आहोत. प्रत्यक्ष आयुष्य जगताना या विचारांचा, शिकवणीचा आपण स्वीकार केलेला दिसून येत नाही. लोकसत्ता या वर्तमानपत्रे मागे एक लेख वाचनात आला होता. विद्यापीठात जात असताना जिथे विचारांचा परीघ वाढायला हवा तिथे तो इतका आकुंचन का पावतो आहे, हा प्रश्न विद्यापीठांमध्ये स्वतःची जातीय ओळख नको इतकी जपणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून पडतो. ह्या आशयाचा हा लेख. आपण जर आपल्याला स्वतःला तरुण म्हणून घेत असू तर आपण आपल्या विचारांचा परीघ वाढवण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या जाती, धर्म, वंश, प्रदेश आणि विभाग यांच्या अस्मितेचे जोखड टाकून देणे फार गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती इतकी वाईट बनत चाललेली आहे की तरुणांच्या मनामध्ये जास्त करून दूषित विचारांचा फैलाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हे सर्रास आपल्याला तरुण वर्ग जो फेसबुकवर जास्त सक्रिय असतो यातील एक फेसबुक वॉर आपल्याला नेहमी पाहायला दिसतो. आणि हे कुठेतरी थांबण्याचं गरजेचं आहे. आणि शेवटी कवींनी हेच आवाहन त्यांच्या शेवटच्या ओळींमध्ये केलेले आहे. म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनो, निदान आपण आपले मेंदू तरी सांभाळून ठेवू. आपल्याच वंशावळीचा शेवट कोणत्याच अभद्र युद्धाने व्हायला नको असेल तर. प्रतिसादासाठी निवडलेली माझी तिसरी कविता महेश लोंढे सर यांची, आपण उच्चारलेल्या कोणत्या शब्दांनी. मानवी संस्कृतीची एकूणच वाटचाल पाहता त्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एक, तुम्हाला निसर्गाचा प्रतिकार करून जगता येत असतं. दुसरे, निसर्गाला प्रतिसाद म्हणून जगता येत असतं. जे व्यक्ती संवेदनशील असतात ते निसर्गाच्या प्रतिकाराच्या बाजूने कधीही नसतात. भारतीय संस्कृतीतील पंचमहाभूतांच्या संकल्पनेनुसार सृष्टी आणि व्यक्ती या दोन्ही गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणून आपण निसर्गाला प्रतिसाद देत जगले पाहिजे. पण जे लोक प्रतिकार करून जगतात किंवा प्रतिकाराच्या बाजूने असतात ते असे म्हणतात, माणूस हाच या पृथ्वी तलावरचा सगळ्यात श्रेष्ठ जीव आहे. माणसानेच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. माणूस या सृष्टीतील सर्वोच्च आहे. या असे जे म्हणतात या सगळ्यांशी कवितेद्वारे कवीने साधलेला हा मजेशीर संवाद आहे. आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर चालत नाही निसर्गाचे कुठलेही घड्याळ. माणूस हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे ना, मग त्याच्या हृदयाच्या ठोक्यावर निसर्गाचे नियम चालत नाहीत. निसर्गाच्या घड्याळानुसारच आपण चालत असतो. आपण उच्चारलेल्या कोणत्याही शब्दांनी थोडीही समृद्ध होत नाही कोण्याही पक्षाची भाषा. माणूस हा नेहमी सांगत असतो की त्याने भाषेची निर्मिती केली, त्यातून पुढे संस्कृतीचा जन्म झाला वगैरे वगैरे. पण या गोष्टी माणसापुरत्याच मर्यादित आहेत. त्यामुळे पृथ्वी तलावरील इतर जीवांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही किंवा त्यांचे आयुष्य समृद्ध होत नाही. यातून फक्त आणि फक्त माणसाचेच आयुष्य समृद्ध होते. कोणत्याच महासागराचे तापमान संतुलित राखत नाहीत आपल्या रक्ताचे उष्ण प्रवाह. माणसामध्ये खूप ऊर्जा आहे, उर्मी आहे. यातून त्याने जगाला आकार दिला असे माणूस सांगत जरी असला तरी पृथ्वी तलावरील सप्त महासागरातील तापमानाचे संतुलन आपल्या रक्तातील उष्ण प्रवाह राखू शकत नाहीत. निसर्गाच्या या घडामोडीला आपण कितीही प्रयत्न केला तरी नियंत्रणात नाही आणू शकत. आपल्या अश्रूंच्या मौसमी पावसाखाली फोफावत नाही कुठलेच सदाहरित जंगल. असे नेहमी म्हटले जाते की माणसाच्या अश्रूला मोल आहे, माणसाच्या दुःखाला मोल आहे. पण हे सर्व केवळ माणसापुरतेच मर्यादित आहे. या अश्रूंनी ना कोणते जंगल तयार होत नाही. त्यासाठी आवश्यक असतो तो पाऊसच. त्यामुळे आपल्या अश्रूंपेक्षा पाऊस हा फार महत्वाचा आहे. आपल्या घामाची वाफ नाही पुरवत ऊर्जा कोणत्याही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला. आपण खूप मेहनत घेत असू, आपण खूप कष्ट करत असू, आपण आपल्या कष्टाच्या घामातून आपले जीवन समृद्ध करत असू, पण यातून कोणत्याही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला निर्माण करण्याची शक्ती आपल्या घामाच्या वाफेमध्ये नाही असे कवी सांगू इच्छितात. आपण डोळे झाकल्याने कुठेच होत नाही रात्र,
आणि उघडल्यानेही नाही उजाडत कुठला दिवस. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण किती क्षुद्र आहोत. आपण जर डोळे झाकले तर कुठेच रात्र होत नाही. ही जगराहाटी चालूच असते आणि आपण डोळे उघडल्याने कुठेही उजाडत नाही दिवस, कारण दुसरीकडे अंधारा असतोच. आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा थंड होऊन पसरतो तेव्हा पाय रोवण्याजोग कोणतंही पठार होत नाही. सृष्टीतील पठारे, जंगले, वाळवंट, नद्या, समुद्र, दर्या इत्यादीपैकी कुठलीही निर्मिती मानवाने केलेली नाही. माणूस हा जरी किती म्हणत असला की प्रतिसृष्टी त्याने निर्माण केली आहे, तर निसर्गापुढे आपण इतके क्षुद्र आहोत की आपण प्रतिसृष्टी निर्माण नाही करू शकत. शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण, तेव्हा त्याला कोणीही म्हणणार नसतं महानिर्वाण. कवींनी शेवटच्या ओळीत मांडलेला हा या कवितेचा टर्निंग पॉइंट आहे. कवी असे म्हणतात, निसर्गाचे चक्र बदलण्याची ताकद माणसाच्या हातात नाही, पण निसर्गाने शांत होऊन ज्यांचं ऐकावं असे महामानव या सृष्टीत होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये ख्रिस्त असतील, बुद्ध असतील, महावीर असतील, ज्ञानेश्वर, तुकाराम, सर्व संत आणि गांधीजी असतील. या माणसांनी जे काही केलंय त्याला निसर्ग प्रतिसाद देत होता. या महामानवांनी एक कॉमन गोष्ट आपल्या सर्वांना दिलेली आहे. त्यांनी काय केलंय? त्यांनी आपल्याला प्रेम करण्याचा संदेश दिला. त्यांनी आपल्याला करुणेचा मार्ग सांगितला. आपण म्हणजे कोणीच नाहीत. आपणाला आपले सत्व, इगो, अहमपणा हे विसर्जित करता येणे फार गरजेचं आहे. आणि आपण विसर्जित करण्याच्या प्रक्रियेत जेवढे जवळ जाऊ तेवढे सृष्टीच्याही आपण जवळ जाऊ. आणि महामानवांनी सांगितलेला हा मार्ग आपण जेव्हा अवलंबू तेव्हा आपण निसर्गाला प्रतिसाद देण्याच्या फार जवळ जाऊ. धन्यवाद. काही चुका झाल्या असतील तर आपण मला माफ करावे. आमच्या या उपक्रमाचा प्रयत्न म्हणून आपण त्याकडे पाहून आमच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे.